पूर्णपणे सेवाज्येष्ठता डावलून राकेश मारे यांना त्या पदी आणून बसवावं लागलं। हे राजकारण सुरू असताना विनोद तावडेंनी बीडच्या सभेमध्ये असा आरोप केला की ही नियुक्ती होत असताना महाराष्ट्र सरकारला मराठी माणसं दिसत नाहीत का, त्यामुळे ही नियुक्ती ही आपली जातीच्या धर्मावर करावी, जातीच्या मुद्द्यावर करावी किंवा त्यांच्या कर्तव्यदक्ष केलेल्या कामगिरीवरती करावी, हा खरा सगळ्यात इथे मुद्दा आहे। याच मुद्द्याला धरून आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत माजी IPS अधिकारी सुधाकर सुराडकर सर, ते अधिक स्पष्टपणे या सगळ्या बदलांचं राजकारणाबद्दल सांगतील। त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मार्फेकर आहेत, ते देखील आपल्याला नेमकं हे सगळं चालतं कसं, अधिकारी कोणाशी कसे जोडले गेलेले असतात आणि राजकारणी अधिकाऱ्यांकडनं कोणतं काम करून घेतात हे आपल्याला ते सांगतील। आपल्यासोबत आशिष शेलार देखील आहेत, मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत। त्या नुकताच सत्यपाल सिंग राजीनामा देऊन त्यांच्या पक्षामध्ये गेलेले आहेत, त्यामुळे पोलीस अधिकारी राजकारणी आणि पक्ष यांच्याशी कसे जोडले गेलेले आहेत ते आपल्याला सांगतील। आपल्यासोबत भालचंद्र मुणगेकर दिल्लीवरून येणार आहेत। त्यांनी आरोप केलेला आहे की केवळ मागासवर्गीय म्हणून विजय कांबळेंना डावललं गेलंय का, तसाच आरोप रामदास आठवलेंनी देखील केलेला होता। त्यामुळे त्यांची नेमकी भूमिका आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण देखील आहेत, त्याही जे गृहमंत्र्यांवरती आरोप झाले ते आपल्याला स्पष्टपणे सांगतील देखील। मला सर तुमच्यापासूनच खरी सुरुवात करायची, कारण तुमच्याच डिपार्टमेंटचा मुद्दा, ज्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम केलं, हे खरं वाटतं तुम्हाला की राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात पोलीस खात्यामध्ये होतो आणि त्यामुळे हे सगळं आपल्याला नाराजी असेल, त्याची नाट्य असेल? मला शंका नाही आहे, मात्र तुमच्याकडनं ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे। यात शंका मुळीच नाही आणि हे आजचं नाही, हे गेले कित्येक वर्षापासून कित्येक दशकापासून सुरू आहे आणि नेहमीच होत आलं। एवढंच आहे की कधी प्रमाण थोडं जास्त होतं, कधी कमी होतं, पण हे नेहमीच राहिलं। आणि पुढारी कसे निर्माण होतात तुम्ही पाहिलं तर पोलिसांच्या सहकार्याशिवाय नाही होत कोणी पुढारी। जे कुठेतरी पोलिसांचा आधार असतो म्हणून तो माणूस मोठा होत जातो तिकडे। नाही, पोलिसांचा आधार तर गुन्हेगारांनाही असतो, राजकारण्यांनाही असतो। तर पोलिसांचं त्यात तुम्हाला भाग करावा लागेल। काही पोलीस अधिकारी जे आहेत म्हणजे खालून वरपर्यंत अगदी सचोटीचे आहेत, सज्जन आहेत, चांगले आहेत, निपक्षपातीपणे काम करतात, कोणाच्या जातीचा, धर्माचा, पक्षाचा विचार करत नाहीत। पण त्याचबरोबर काही पोलीस अधिकारी आहेत की जे गुन्हेगारी प्रवृत्तीचेच आहेत। आणि इथे मी स्पष्ट करू इच्छितो की असे काही अधिकारी आहेत गुन्हेगारी प्रवृत्तीचे ज्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी वाचवलेलं आहे आणि BJP आणि शिवसेनेनेही वाचवलेलं आहे। तर जिथे काही स्वार्थ एकत्र येतो ना, तिथे मग जात, धर्म, प्रांत हा बघितला जात नाही। तर हे जर तुम्ही पूर्ण इतिहास जर बघितला, मी नावानिशीही सांगू शकतो, कारण मला तसं काही कोणाचं हे नाही आहे, मला म्हणजे काँग्रेसशी काही घेणं देणं नाही, BJPशी काही घेणं देणं नाही। तर हे दोन्ही पक्ष असे करतात जसं आता निकष लावला तुम्ही म्हणता कशाचा, कार्यक्षमतेचा। मग मी एक प्रश्न विचारतो की जो अधिकारी भ्रष्टाचारी म्हणून अगदी कुप्रसिद्ध आहे त्याला तुम्ही ACBचाच प्रमुख करता, कुठला निकष लावला? ज्यांचं भ्रष्टाचाराविरुद्ध चौकशा सुरू आहेत, गुन्हे दाखल आहेत, अशाला तुम्ही पोलीस आयुक्त औरंगाबाद करता, पोलीस आयुक्त नागपूर करता, काय निकष लावता? मग जर हे असे निकष लावलेले आहेत तर इस्टॅब्लिश बोर्डाने जे काही रिकमेंडेशन्स केलेले सर्व जगजाहीर करा की पाहू द्या सर्वांना। आणि जर तुम्ही एकाधिकाऱ्याला ठाण्याचा आयुक्त योग्य समजता, मग मुंबईचाच आयुक्त कसा तो योग्य होतो? आणि महाराष्ट्र पोलिसाच्या इतिहासात कोणी दाखवून द्यावं की मुंबई पोलीस आयुक्त यापेक्षा कमी म्हणजे सिनियरिटी असलेला माणूस, म्हणजे कमी सिनियरिटी असलेला माणूस हा पोलीस आयुक्त मुंबई आहे आणि त्याच्यापेक्षा सिनियर आयुक्त ठाण्याला आहे। एकही उदाहरण दाखवून द्यावं। नियमाचं बोलाल तर नियमाने हे बरोबर आहे, शासन एका दर्जाचे अधिकारी आहे, कुठल्याही अधिकाऱ्याला कुठलीही पोस्ट देऊ शकते। आणि आज काय झालं आहे, नियम कसे होतात, तुम्ही माणूस दाखवा, मी नियम दाखवतो, आणि हे सर्वच पक्ष करतात, सगळ्याच पक्षांकडे। भालचंद्र मुणगेकर आहेत दिल्लीवरून। सर, तुम्ही जो आरोप केला की एक जातीचं, धर्माचं राजकारण कुठतरी ह्या बदल्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये आलेलं आहे, तुम्हाला असं काय वाटतंय की प्रत्येक पक्ष आता गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की पोलीस अधिकाऱ्यांची बाजू घेताना दिसतोय? प्रत्येक जण म्हणतोय की नाही आम्हाला मराठी माणूस पाहिजे, कोण म्हणतंय की जातीचं राजकारण होतंय म्हणून डावललं जात आहे, कोण म्हणतंय उत्तर भारतीय पोलिसांची IPS पोलिसांची लॉबी इथे सक्रिय आहे म्हणून इतर अधिकाऱ्यांना चान्स मिळत नाही। हे मुद्दे समोर येताना का दिसतात? नाही, पहिली गोष्ट अशी आहे की मगाशी सुराडकर जे म्हणाले त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे। परंतु पहिल्यांदा एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो की जावेद अहमद आणि विजय कांबळे हे दोघेही 1980 बॅचचे IPS ऑफिसर असताना आणि ह्यांची तर विल्हेवाट लावली जावेद अहमदची की त्यांना ते होमगार्डचं
डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस केलं आणि मग विजय कांबळे आणि मारिया ह्या दोघांच्यामध्ये स्पर्धा राहिली. मला ही चर्चा थोडी व्यापक करायची आहे. मला ही चर्चा राजकीय पक्षांच्या पलीकडे जर घेऊन जायची आहे. प्रश्न याच्यामध्ये असा आहे की पोलीस एस्टॅब्लिशमेंट बोर्ड स्थापन करून त्याच्यामध्ये 1977च्या IPS बॅचचे काही अधिकारी होते. त्यांनी युनॅनिमसली सिनियरिटीच्या बेसिसवर त्यांनी नावं जी सुचवली त्याच्यामध्ये मारियांचं नाव 5वं होतं, विजय कांबळेंचं नाव 1लं होतं. मारिया आता मुंबईचे कमिशनर झालेले आहेत, त्यांना मी सुयश चिंतितो. त्यांच्या कॉम्पिटन्सच्या विषयी, त्यांच्या कार्यक्षमतेविषयी मला कुठलाही प्रश्न उपस्थित करायचा नाही. पण मला याच्या ठिकाणी प्रश्न असं विचारायचा आहे, याच्यामध्ये दिसतं असं उपलब्ध माहितीवरून की काँग्रेसने शेवटपर्यंत विजय कांबळेंची बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला, परंतु कोलिशन गव्हर्नमेंटमध्ये त्यांचा ते मुद्दा यशस्वी होऊ शकला नाही. पण हा मुद्दा फक्त NCP आणि काँग्रेस यांच्यातल्या परस्पर संघर्षांचा नाही. हा मुद्दा फक्त पक्षीय नाही, हा मुद्दा भारतीय जनतेच्या एकूण मनोवृत्तीचा आहे. आणि ती मनोवृत्ती अशी आहे, जसं आपण गरिबांना काहीतरी दिलं की आपण असं म्हणतो पॉप्युलर बजेट आहे, श्रीमंताला आपण काय दिलं की आपण ते इन्सेंटिव्ह म्हणतो. मला या ठिकाणी मूलभूत प्रश्न उपस्थित करायचे आहे, मेरिट ठरवायचं कोणी? ह्या देशामध्ये कुणाचं मेरिट ठरवायचं? कोणी ठरवायचं मेरिट ह्या देशामध्ये? विजय कांबळे जर मुंबईचे पोलीस कमिशनर व्हायला असमर्थ आहेत तर ठाण्याचे कसं काय होऊ शकतात ते? जर मुंबईचे झाले तरी त्यांनी वाट लावली असती, मग त्यांना ठाण्याच्या तर वाट लावू दे. मुद्दा याच्यामध्ये असा आहे, जेव्हा जेव्हा दलित किंवा मुस्लिम माणूस, मी भारतीय मानसिकता सांगतो, माझी चर्चा काँग्रेस किंवा NCPवरती मर्यादित नाही, एकंदर भारतीय मानसिकता अशी आहे, जेव्हा जेव्हा या ठिकाणी दलितांना काहीतरी देण्यात येतं तेव्हा तेव्हा कार्यक्षमतेचा मुद्दा इथं निर्माण होण्यात येतो. सिकंदरने 7व्या शतकामध्ये भारतावर स्वारी केली. 1526 साली बाबर इथे आला. 1947 पर्यंत कमीत कमी 450 वर्ष भारत गुलामगिरीमध्ये होता. तो काय मेरिटोरियस म्हणून होता? कार्यक्षम म्हणून होता भारत देश होता. इथे 595 प्रिन्सिपल स्टेट्स इथे होती जी वल्लभभाई पटेल आणि खालसा केल्यानंतर पोलीस ॲक्शन करून ते आपापसात भांडत नव्हती. मला शिवाजी महाराजांच्या विरुद्ध पुरावे मुसलमानांनी मोगलांना त्यांच्या लोकांनी मावळ्यांना दिलेले नव्हते. इथला संपूर्णपणे मेरिट ही एक भंकसबाजी आहे. ह्या देशामध्ये मेरिट हे फ्रॉड आहे. ह्या देशामधलं मेरिट हे तुमची जात, तुमचा वर्ग, तुमचा धर्म, तुमचा प्रदेश, तुमची इंग्रजी भाषा याच्यावर ठरतो. आणि म्हणून ही चर्चा केवळ पक्षांच्या पुरती मर्यादित न करता भारतीय जनतेच्या मानसिकशी संदर्भात ही चर्चा आपण केली पाहिजे. आणि मेरिट हे कोणाचं ठरवायचं हाही प्रश्न आपण ठरवायला पाहिजे. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. या देशामध्ये साधारणपणे 30% उच्चभ्रू आणि उच्चवर्णीय उच्चवर्गीय आहेत. हे लोक ठरवणार 70% लोकांना आपण राखीव जागा द्यायचं की नाही. 70% लोकांनी ठरवायला पाहिजे की ह्यांना आपण राखीव जागा आपण किती द्यायच्या म्हणून. मला एवढंच फक्त या ठिकाणी म्हणायचं आहे, विजय कांबळे किंवा कोणाची बाजू घेण्याचं मला काही कारण नाही. पोलिसांच्यामध्ये धर्म, जात, भाषे मला आणण्याचं कारण नाही. पण प्रत्यक्ष दिसतं ते असं की जेव्हा जेव्हा दलितांना काहीतरी त्यांचा राईट, त्यांच्यावर मेहरबानी म्हणून नव्हे, मी मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू झालो तेव्हा 143 वर्षाचे, जे काही मी बरं वाईट केलं असेल, परंतु एका विद्यार्थी संघटनेने काहीतरी निमित्त काढून मला 12 वेळेला घेराव घातला. याचं मुख्य कारण असं आहे की मी एक दलित म्हणून मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू होणं हे त्यांना मुळात मान्यच नव्हतं. तेव्हा हा प्रश्न फक्त काँग्रेस आणि NCPची मर्यादित नसून एक साधे मला तुम्ही सांगा. नाही पण सर तुम्ही जो हा मुद्दा मांडलेला आहे तो मुद्दा आशिष शेलारांना काय पटलेला नाही. आशिष शेलार जे मुद्दे भालचंद्र मुणगेकर समोर ठेवत आहेत की राजकीय पक्षाच्या पलीकडे जाऊन आपल्याला करायचं आहे, पण मुद्दा शेवटी तिथेच येतो ज्या मुद्द्यावर सगळी चर्चा कालपासून सुरू झालेली आहे. नाही, मला असं वाटतं की मुळामध्ये मी भालचंद्र मुणगेकर काय म्हणाले याला उत्तर देण्यापेक्षा आपण काय चर्चा करतो ह्या चर्चेवर येणं अतिशय महत्त्वाचं आहे. माझ्या दृष्टीने सरकारने केलेला निर्णय जर कुठल्या तरी दलित मराठी माणसावर अन्याय करण्यासाठी केला असेल तर त्याचाही मी निषेध करतो. आणि अशा पद्धतीने प्रत्येक निर्णयाला जातीपातीमध्येच बघणं अशी भूमिका भालचंद्र मुणगेकरांसारख्या वरिष्ठ माणसाची असेल तर त्याचाही मी निषेध करतो. मुद्दा मुळाशी हा तशी मी घेतलेली नाहीये. मला बोलू द्या सर, मला बोलू द्या. जर घेतला असेल तर, नसेल घेतला तर माझे शब्द मी मागे घेईन. मुणगेकर सर, तुम्ही मला शिकवलाय त्यामुळे तो मुद्दा इथे चर्चेतला नसून माझं मूलभूत त्यातलं मत असं आहे की राजकीय हस्तक्षेप पोलिसांचं मनोबल खचतंय का आणि राहिला मुंबई कमिशनरांचा विषय. आपण मुद्दा मगाशी पुन्हा एकदा म्हणालात की विनोद तावडेंनी असं म्हटलं. तावडेंनी हे म्हटलं याचं कारण या सरकारचं धोरण, मग त्यात काँग्रेसही आले आणि राष्ट्रवादी काँग्रेसही आले. आजपर्यंत अशा पद्धतीचं दिसलंय की मुसलमानांच्या तोंडाला पानं पुसायची आणि दलितांवर अन्याय होत असेल तो बघायचा.
आणि अशा पद्धतीचं राजकीय वर्तन या आधीचं त्यांचं होतं आणि म्हणून तो निर्णय झाला नाही ना, असा प्रश्न तावडेंनी उपस्थित केला. तो खरा आहे. राहता राहता आता मुद्दा जो येतो की कांबळे का मारिया, मला असं वाटतं की आता तो लॉ ऑफ लँड झालाय. ज्या एका गोष्टीवर आपण सारखी सिनियरिटी का कार्यक्षमता, सुराडकर सर पण बोलले, तर मला असं वाटतं एन रॉय आणि विर्कच्या जजमेंटमध्ये कोर्टाने असं म्हटलेलं आहे की मेरिट अँड सिनियरिटी. त्यांनी सिनियरिटी अँड मेरिट असं नाही म्हटलं. आणि त्यामुळे मेरिट कोणी ठरवायचा असा मूलभूत प्रश्न जर निर्माण झाला तर त्याचं उत्तर आजच्या कायद्यामध्ये अभिप्रेत हे आहे की हे एस्टॅब्लिशमेंट बोर्ड मेरिट ठरवेल. आता एस्टॅब्लिशमेंट म्हणून कोणी ठरवायचं तर तेही कायद्यामध्ये अभिप्रेत आहे, त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आजचा निर्णय हा राज्य सरकारने अशा पद्धतीने घेतला असावा हे तावडेंनी म्हटलंय. खरं आहे, कारण पार्श्वभूमी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अशी आहे. पण राहता राहिला मुद्दा मारिया का झाले तर मेरिट अँड सिनियरिटीमध्ये मेरिट पहिलं काउंट केलं आणि म्हणून झाले. ह्याच्याबद्दलही भाजप त्याचं समर्थन करतं. म्हणजे त्या मुद्द्याचं तुम्ही समर्थन करता. मला विद्यार्थी तुमच्याकडे यायचं आणि नंतर मार्फका सर तुमच्याकडनं काही मुद्द्यांचे उत्तर जाणून घ्यायचे आहेत. ज्या पद्धतीने आरोप झाला राष्ट्रवादी काँग्रेसवरती की दबाव टाकला राष्ट्रवादी काँग्रेसनी मारिया यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी बसवण्याकरता, आणि ते शेवटी विजय कांबळे या नावावरती, जसं आता मुरगेकर सर म्हणाले किंवा चर्चेमध्ये मुद्दे आले की काँग्रेस याच्याशी फॉर असताना राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या मर्जीतला अधिकारी बसावा म्हणून शेवटच्या क्षणी दबाव टाकला, म्हणून नियुक्तीला 15 दिवस उशीर झाला. हा आरोप अत्यंत चुकीचा आहे. मला या ठिकाणी आपलं लक्ष वेधून घ्यायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अशा प्रकारे कुठेही ढवळाढवळ केलेली नाहीये. परंतु इथे जे राजकारण चालवलेलं आहे, म्हणजे आता तुम्ही जी चर्चा मी ऐकली आणि त्याच्यामध्ये कोणीतरी दलित अधिकारी आहे किंवा कोणीतरी मुस्लिम धर्मीय अधिकारी आहे म्हणून त्याला इथे आणायला पाहिजे होतं, अशा प्रकारचा आपण विचार करणं सुद्धा पूर्णपणे चुकीचं आहे. मला असं वाटतं की ATSच्या अधिकारी असताना, जॉईंट कमिशनर क्राईमचे असताना राकेश मारियांनी जे 1993 पासून अनेक बॉम्बस्फोट मुंबईत झाले, अतिरेकी हल्ले झाले आणि त्याच्यामध्ये त्यांची जी कामगिरी होती ती उजवी असल्यामुळे त्यांना मेरिटवरती, आणि हा मुंबई शहराचा आयुक्तांचा कारभार जो आहे तो सगळेच अधिकारी चांगले आहेत, त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. का विजय कांबळे असतील, जावेद अहमद असतील, सगळ्यांची कामगिरी बघितली तर चांगली आहे. परंतु मला असं वाटतं ATSची जी जबाबदारी राकेश मारिया यांनी चांगल्या प्रकारे सांभाळलेली आहे आणि म्हणून त्यांना देण्यात आलेले आहे. आणि खरं हा निर्णय घेतल्यानंतर त्याला एवढा विलंब लावण्याचं कारण नव्हतं, पण तो विलंब लागलेला आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरती अशा प्रकारे आरोप करणं पूर्णपणे चुकीचं आहे. नियुक्तीला विलंब झालाय कुठेतरी तुम्ही विद्यार्थी मान्य करताय. मला मार्फका सर तुम्हाला विचारायचं आहे, विलंब झालाय हे मान्य आहे, मात्र जे सगळे मुद्दे समोर येताना दिसतात आपल्याला की जाती धर्माचा मुद्दा इथे आणला नाही पाहिजे, गुणवत्तेनुसार त्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाली पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय, राजकारण झालंय? दोन गोष्टींचा खुलासा करतो. आपले शेलार सुप्रीम कोर्टचे वकील आहेत, यांनी ते नियुक्तीबद्दल गोष्ट सांगितली, ती माहिती चुकीची आहे. सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन्स दिल्या त्या फक्त DG ऑफ पोलीस करतायत. म्हणजे मुंबईचा पोलीस कमिशनर कोण असावा ह्याच्यामध्ये आपल्याकडे रूल्स नाही आहे. नंबर 2 असा आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं इथे महाराष्ट्रात शासन आहे. योग्य वेळी जर योग्य निर्णय घेतला नाही त्याचे परिणाम हे सरकार आज भोगून राहिलं. बरोबर. सत्यपाल सिंग जे पोलीस आयुक्त होते ते यांच्या पक्षात गेले. ह्यांचं प्रमोशन 1 एप्रिल 2013ला ते प्रमोशन करता ड्यू होते. त्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री RR पाटील यांनी जर निर्णय घेतला असता की आता सत्यपाल सिंगचं तर प्रमोशन करायलाच पाहिजे, पोस्ट खाली आहे, आपण काय केलं, आपण निर्णय घेऊ शकलो नाही, आपण ती पोस्ट 6 महिने वॅकंट ठेवली. त्या दिवशी जर ती पोस्ट जर भरली असती तर आज अहमद जावेद हे मुंबईचे पोलीस आयुक्त झाले असते सिनियरिटीप्रमाणे. 1 वर्ष आधी झाले. 1 वर्ष आधी 6 महिने आपण निर्णय घेतला नाही. 1 ऑक्टोबरला राज खिल्लानी रिटायर्ड झाले, अँटी करप्शन सरकारने जाणीवपूर्वक केलं. हे सगळं जे आहे, सरांनी जसं सांगितलं, सुरडकर सरांनी, शो मी द पर्सन अँड आय विल शो यू द लॉ, त्या पद्धतीने निर्णय घ्यायचा नाही. आणि जोपर्यंत आमच्या सोयीचा माणूस तिथे येत नाही तोपर्यंत आपण ती फाईल जी आहे तिथेच ठेवायची. हे शब्द जे सगळे आलेले आहेत हे काँग्रेसच्या वरिष्ठ मंत्र्यांनी काही पत्रकारांना गेल्या 1 महिन्याच्या आधी सांगितलं की ही फाईलच माननीय मुख्यमंत्र्यांकडे, जी फाईल सत्यपाल सिंगच्या प्रमोशनची जी फाईल 1 ऑक्टोबरला यायला पाहिजे होती किंवा 1 एप्रिलला यायला पाहिजे होती, ती फाईलच त्यांच्याकडे आली नाही. आणि राहिला मुद्दा जे दलित किंवा मुस्लिम,
मला असं वाटतं की हा युनिफॉर्म फोर्स आहे. युनिफॉर्म फोर्समध्ये जातीच्या आणि धर्माच्या आधारावर जर आपण काही करायला लागलो तर महाराष्ट्राची वाट लागायला काही वेळ लागणार नाही. बरोबर. माझं असं म्हणणं आहे की मुनगेकर सर आमच्या सगळ्यांचे जे सर आहेत ते दलित आहे म्हणून VC झाले किंवा म्हणून त्यांना काढून टाकलं. ते विद्वान आहेत, ते प्लॅनिंग कमिशनच्या मेंबरवर गेले, ते इतके विद्वान आहेत तरी प्राईम मिनिस्टरनी त्यांना एका दिवसात प्लॅनिंग कमिशनवरून का काढून टाकलं. आज ते राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे सदस्य आहे. ही फार मोठी पोस्ट आहे आणि आपण सगळ्यांना म्हणजे राष्ट्रपतींनाही धन्यवाद द्यायला पाहिजे की मुनगेकर महाराष्ट्राचा एक प्रकारचा हिरा आहे. ते आपलं प्रतिनिधित्व तिथे करतात. आणि पोलीस आयुक्तांच्या बाबतीत जे आहे सरांनी सांगितलं सिनियरिटी आहे का, मला असं वाटतं की जातपात याच्या पलीकडे जाऊन आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. विजय कांबळे कॉम्पिटंट आहेत, मारियाही कॉम्पिटंट आहेत, पण शेवटी काय असतं, कसाबनी ज्यावेळेला मुंबईवर हल्ला केला, फार महत्त्वाची एक लहानसं घटना सांगतो. त्यानंतर अशोक चव्हाण माननीय पंतप्रधानांना भेटायला गेले. ते म्हणाले मी तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे पैसे देतो, जेवढा फोर्स पाहिजे तेवढा फोर्स देतो, पण पोलिसांमध्ये जे ग्रुपिझम आहे ते थांबवा. ते थांबवायकरता तुम्ही काय करणार आणि किती दिवसात हे बंद करणार, ह्याचं माझ्याकडे तुम्ही मला उत्तर द्या. अशोक चव्हाण गेले, एक चव्हाण गेले, त्यानंतर दुसरे चव्हाण आले. आज आपण महाराष्ट्रातल्या पोलीसमध्ये जे ग्रुपिझम आहे ते थांबवू शकलो नाही, ते थांबण्यात आम्ही सपशेल अपयशी ठरलेलं. अगदी पूर्ण खरं. याच अपयशी मुद्द्याला ठरलो. घेऊन मला पुढच्या भागात चर्चा करायची आहे. त्यापूर्वी आपला प्रश्न बघा, बदल्यांमधील राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांचं मनोबल खचतंय का? बघा लोक काय म्हणतात. 94% लोक म्हणतात की होय, या राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांचं मनोबल खचतंय. ब्रेक नंतर परत भेटू. बदल्यांमधील राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा पोलीस अधिकाऱ्यांच्या आपण चर्चेला घेतोय. मला सर जो मुद्दा मगाशी पारपकर सरांनी उपस्थित केला की गटबाजी थांबली नाही, हे प्रमुख कारण आहे की मी तू मी, पहिला मी का पहिला तू, ही स्पर्धा होण्याची. मी आता एक स्पष्ट सांगतो, आपल्या इथे राज्य कोणाचं आहे ना, ते BJP शिवसेनेचं काँग्रेसचं आहे. हे आहे स्वार्थाचं. जेव्हा स्वार्थ आमचा एक होतो ना, तेव्हा आम्ही पोलीसवाले राजकारण्यांचे पाय काय चाटतो आणि त्यांना थैल्या काय पुरवतो सर्व करतो. तर मी सर्वात दोष देईन तो पोलीस नेतृत्वाला, की आमचं पोलीस नेतृत्वच कणखर आणि नाही, कणही नाही, आणि हेच अगदी लाचारासारखे वागतात. आम्ही जर एक ठरवलं की आम्ही सर्वोच्च आमची पण घटना सगळेच अधिकारी तसे नसतील. नाहीत ना. नाही, पण सांगतो ना मी, तर दोन आहेत. एक जे अगदी कणखर आहेत आणि कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार आहेत, आणि दुसरे अगदी पाय चाटायला तयार आहेत. त्यामुळे होतं काय की स्वार्थी राजकारणी जे आहेत त्यांची सेवा करणाऱ्यांची फौज तयार आहे. मग या फौजेतूनच ते निवडणार. आणि आम्ही असं नाही, आमच्यात काही तत्व नाही. आता मी 2 DGंची उदाहरणं सांगतो, नावं घेत नाही पण सांगतो. एक DG त्यांचं रिटायर व्हायला आलेत, 5 वाजले तरी एक्सटेन्शन काय मिळते म्हणून दुसऱ्याला चार्ज देणं बसून ठेवलं. दुसरे DG त्यांनी आधीच गव्हर्नमेंटला कळवलं की मी या तारखेला रिटायर होणार आहे, माझं कोण दुसरं येणार ते ठरवून टाका. तर हे जे आहे ना मानसिकता पोलिसांमधलं राजकारण, पोलिसांमधला जातीवाद, पोलिसांमधली गुन्हेगारी, ही जोपर्यंत नष्ट होत नाही, आम्हाला आमचं घर स्वच्छ करावं लागेल पहिले, आणि मग राजकारण्यांकडे हात दाखवावं. तर मी म्हणतो आम्हाला नैतिक अधिकार नाही आहे राजकारण्यांना उगीच नाव ठेवायचं. पहिले आम्हाला आमचं घर स्वच्छ करावं लागेल. आणि आधी अधिकारीच चुकलेत असं तुम्ही स्पष्टपणे म्हणताय, म्हणून दोन्ही चुकतात. मी एकालाच दोष देत नाही. हे दोन्ही गिव्ह अँड टेक आहे. नावानिशीन उदाहरणासहित पाहिजे तर तेही मी सांगू शकतो शेलार साहेब. तर हे कुठेतरी बदलावं लागेल की आम्हाला पोलिसांना कळावं लागेल की आमची जात पोलीस आहे आणि धर्म आमचा कायदा व सुव्यवस्था राखणं आहे. हे जर आम्ही ठरवलं, ते पोलीस आज सदरक्षण आहे, खलनिग्रह आहे, विसरून गेलाय पूर्णपणे. उदाहरण सांगू का? दोन्ही याचे आमचे भ्रष्ट अधिकारी सँक्शनच देत नाहीत, ते BJP गव्हर्नमेंट असो की काँग्रेस गव्हर्नमेंट असो. अच्छा, आपल्या सोयीप्रमाणे एक अधिकारी आहेत ज्यांची बायको 4 वर्षाची असताना तिला कूळ लावलं, आणि ACBच्या इतिहासातली एकमेव घटना आहे. आणि माफ करा, ते BJPचेच मंडळी आहेत म्हणून त्यातला काँग्रेसचाही त्यांना पाठिंबा आहे. ACBच्या इतिहासात ACBचा रिपोर्ट एका IAS ऑफिसरनी तपासून रिपोर्ट द्यावा की बरोबर आहे की नाही, एकमेव घटना आहे. तर हे काय चाललंय? जोपर्यंत आपलं नैतिकता सर्वीकडेच, त्यात पोलीस आले, न्यायालय आले, सर्वच आले, आपण एकमेकाकडे बोट दाखवण्यात काही अर्थ नाही आहे. आपल्याला सर्वांना, चांगल्या लोकांना
संघटित होऊन काहीतरी केल्याशिवाय गत्यंतर नाही. गत्यंतर नाही, तोपर्यंत ही व्यवस्था सुधारणार नाही. मला विद्यार्थी हाच मुद्दा घेऊन तुम्हाला विचारायचा आहे की जी गटबाजी पोलीस यंत्रणेमध्ये किंवा अधिकाऱ्यांमध्ये या दलामध्ये निर्माण झाली आणि त्यातनं जे आता सुराडकर सरांनी काही वेगळी उदाहरणं समोर ठेवली, हे रोखण्यात कुठेतरी अपयश आलंय सरकारला, गृह खात्याला अपयश आलंय, आर पाटलांना अपयश आलंय. आर पाटील किती जरी पोलीस यंत्रणेची प्रतिमा उत्तम असल्याचं दाखवत असले तरी ही बाजू आपल्याला नाकारून चालणार नाहीये. नाही, मला वाटतं की आपण प्रत्येक गोष्टीत काही जी चांगली कामं आर पाटील गृहमंत्री झाल्यापासून त्यांनी जी केलेली आहेत ती आपण पूर्णपणे दुर्लक्षित करतो आणि कुठेतरी त्यांनाच म्हणजे बदल्यांच्या राजकारणामध्ये आर पाटील आल्यापासून त्यांनी हस्तक्षेप ठेवलेला नाही. त्यांनी उलट पोलीस दलाला आणि याला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे की ज्याची जिथे योग्यता असेल त्या ठिकाणी त्याची नियुक्ती करण्यात यावी. म्हणजे हे श्रेय आपण नाही, पण विद्यार्थी हे विसरून चालणार नाही. आर पाटलांनी याच बदल्यांबद्दल ऐका, आर पाटलांनी याच बदल्यांबद्दल म्हटलं की मला कॉन्स्टेबलची बदली करायला देखील अधिकार नाही. ही हातबलता गृहमंत्र्यांची होती, त्यामुळे त्या निरपेक्ष भावनेने ते कदाचित म्हटले असतील. हातबलताय खरं तर याच्या आधी आबांनी हे सांगितलेलं आहे स्पष्टपणे की पोलिसांच्या बदल्या राजकारण्यांच्या शिफारसीनुसार करणं हे चुकीचं आहे. हा पायंडा आबांच्या कार्यकाळामध्ये फार चांगल्या प्रकारे राबवला गेला, त्याचं श्रेय आपण खरं तर आर पाटील यांना द्यायला पाहिजे. परंतु आपण ते त्यांना देत नाही आणि आपण अशा प्रकारे आरोप करतोय की पोलीस. पण मला या ठिकाणी माझा एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे की IAS अधिकारी असो, IPS असो, ह्यांना एक ट्रेनिंग असतं. त्याच्यामध्ये त्यांना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो कर्तव्यनिष्ठता त्यांची ही महत्त्वाची असते. आणि एकदा नियुक्ती झाल्यानंतर अशा प्रकारे जाहीर नाराजी व्यक्त करणं किंवा त्याची वर्तमानपत्रांमधनं आणि मीडियातनं चर्चा होणं हे चुकीचं आहे. यातनं लोकांवरती एक वाईट परिणाम होतो, एक चुकीचा संदेश जातो. कारण पोलीस दलाविषयी, पोलिसांविषयी असलेली एक त्यांची प्रतिमा असते, गुन्हेगारांमध्ये त्यांचं एक वचक असणं आवश्यक असतं. आणि आता मगाशी सुराडकर साहेबांनी जे सांगितलं की आमची वर्दी आणि आमचं कर्तव्यनिष्ठता हाच आमचा धर्म आहे, खरं ते विसरता कामा नये कधी सुद्धा. आणि आता राकेश मारियांची जी नियुक्ती झाली आहे की त्यांनी मुंबईमध्ये जे अतिरेकी हल्ले झाले, जे बॉम्बस्फोट झाले, त्यांनी त्याच्यामध्ये जे चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांना जर आपण हे दिलेलं असलं तर तिथे कुठेतरी जातीयवाद आणायचा, कुठेतरी धर्माचा वाद आणायचा आणि त्याच्यावरती बोलत राहायचं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि याच्या पुढे तरी मला वाटतं ही चर्चा आपण थांबवली पाहिजे. हा आरोप लावला कामा नाही याचा. आशिष शेलार ज्या म्हणाले आर पाटलांबद्दल की आर पाटलांनी इतकं सगळं केलंय ते आपण बाजूला ठेवतोय आणि आर पाटलांना दोष देण्याचा प्रयत्न करतोय, हे श्रेय तुम्हाला मान्य आहे का ज्या पद्धतीने आर पाटलांना दिलं जात आहे? मला असं वाटतं की आजच्या कार्यक्रमाची चर्चा पुन्हा एकदा आर पाटील हे योग्य गृहमंत्री आहेत की नाही आणि मुळात मुद्दा तिथंच येतो. ऐका आशिष शेलार, मुद्दा तिथंच येतो. सांगतो ना मी, मला पूर्ण करू द्या. माझं असं म्हणणं आहे की आर पाटलांनी बदल्यांमध्ये काय केलं आणि काय नाही केलं अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आर पाटलांनी जे चांगलं काम केलं असेल त्यांना नक्कीच श्रेय मिळेल, पण बदल्यांमध्ये पॉलिटिकल इंटरफरन्स नव्हता. छोट्या पवारांपासून मोठ्या पवारांपर्यंत अशा पद्धतीचं धाडसाचं वक्तव्य या महाराष्ट्रातलं कुठलंही राजकारणी करणार नाही. ह्या सगळ्यांचे ह्याच्यामध्ये बदल्यांच्या राजकारणामध्ये हात आहेत, हे सत्य आहे. विद्याताई म्हणत की अजून कोणी म्हणत, आणि त्यामुळे हे काय आपल्याला टाळता येणार नाही. मुद्दा त्यामध्ये आता असा राहिला, जो विद्याताईंनी म्हटला त्याला मी सहमत आहे. आणि जो मुद्दा मागाशी प्रफुल्लरावांनी पण म्हटला की गडबाजी काही संपत नाही, हे सत्य आहे. म्हणून त्याचंच उदाहरण आहे ना की आज मारियांची नियुक्ती झाल्यानंतर सुद्धा अहमद जावेद नाराजगी दाखवतात. कांबळे असं म्हणलं जातं की ते दुसरं पद घ्यायला तयार नाहीत, सुट्टीवर गेले आहेत. मला माहीत नाही खरंच गेले आहेत की नाहीत. हे दुसरं काय, वी विल नॉट अबाइड बाय दी स्टेट गव्हर्नमेंट्स ऑर्डर. आमच्यामध्ये गडबाजी एवढे की आम्ही मान्य करणार नाही. आणि मग ह्याच गडबाजीला राजकारणी सत्ताधारी जसे आर पाटलांसारखे किंवा छोट्या मोठ्या पवारांसारखे असतील ते बळी पडतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की एखाद्या माणसाचं मेरिट हे कोणी ठरवायचा हा मुद्दा जरी गौण असला तरी आजचं लॉ ऑफ लँड हे सांगतं की मेरिट अँड सिनियरिटी याप्रमाणे आजच्या बोर्डाने निर्णय घेतला. तो निर्णय सरकारने घेतल्यावर त्याच्यावर अशा पद्धतीने चर्चा करणं हे आवश्यक लोकशाहीमध्ये आहे की नाही तर असेल. पण ह्याचा अर्थ म्हणून मारियांची सिनियरिटी, मारियांची मेरिट्स ही काय कमी होतच नाही. मगाशी सुराडकर साहेब म्हणाले की असं उदाहरण कुठे आहे. अहो अशी पण उदाहरणं आहेत ना की पटनायकनी सिनियरिटी डावलून वर कमिशनर झाले नाही का? पटनायक झाले, शिवानंदन झाले नाहीत का? ते झाले. सतीश साहनी आणि सत्यपाल सिंग मला पूर्ण करू द्या. तुमचं उदाहरण वेगळं आहे, माझं उदाहरण वेगळं आहे. सिनियरिटी वर करून सीपी झाले अशी उदाहरणं ही शिवानंदन आणि पटनायक पण होते. त्यावेळेला अशी चर्चा का नाही झाली?
आणि मुळातच सिनियरिटी पाळली अशी फक्त सत्यपाल सिंग आणि साहनी हीच 2 नावं राहिली. मग आजच ही चर्चा का होते आहे? ह्याच्या मागे मग ह्या पद्धतीने जे आता मगाशी मुणगेकर सर म्हणाले, म्हणजेच राजकारण आहे. याचा अर्थ राजकारण पण आहे, गटबाजी पण आहे, पण म्हणून मारियांची मेरिट कमी होते असं नाही. मला मुणगेकर सर तुम्हाला याच येतो मी वारपकर सर तुमच्याकडे येतो. मला हा मुद्दा धरूनच तुम्हाला विचारायचा आहे की या सगळ्या गटबाजीमध्ये जो मुद्दा गटबाजीचा समोर आलाय, गटबाजी कधी होते? एकमेकांमधलं राजकारण सुरू झालं की गटबाजीला सुरुवात होते. हा त्या गटाचा, तो हा गटाचा, तो अमक्या पक्षाचा, तो तमक्या नेत्याच्या जवळचा, अशी चर्चा सुरू होते. म्हणजे राजकारण अधिकाऱ्यांच्या बदलीमध्ये शिरलंय हे स्पष्ट होत नाही का? नाही, हे स्पष्ट होतं, पण पहिल्यांदा माझी भूमिका स्पष्ट करतो. मी सुरुवातीलाच म्हणालो की मारियांचं मी अभिनंदन करतो, कारण ते आता पोलीस कमिशनर झालेले आहेत. त्यांच्या कॉम्पिटन्सच्या विषयी मी काही बोललेलो नाही. मला सुरुवातीलाच म्हणालो की मला अशा अपॉइंटमेंटमध्ये धर्म किंवा जात आणायची नाही. दुर्दैवाने होतं कसं, जसं आंबेडकर म्हणाले, मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या भूमिकेमध्ये आंबेडकर काय म्हटलं ते जास्त महत्त्वाचं आहे. आंबेडकर असं म्हणाले, कास्ट इज एव्हरीव्हेअर. आता मगाशी तुम्ही चर्चा म्हणता, याच्यामध्ये विद्याताई म्हणाल्या, मग शहरात आपण चर्चाशी करता का म्हणे. जावेद अहमद किंवा कांबळे यांना जर समजा असं वाटत असेल की ह्या अपॉइंटमेंटमध्ये आपल्यावर अन्याय झाला, तर त्या अन्याय तो व्यक्त करण्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे की नाही? की त्यांना तेवढंही त्यांना स्वातंत्र्य नाही? म्हणजे आपण काय बोलतो आहोत इथे? म्हणजे आपल्याला सध्या प्रायमरी गोष्टी देखील माहीत नाही भारतीय राज्यघटनेच्या. मारियांच्या अपॉइंटमेंटच्या विषयी अपॉइंटमेंट केल्यानंतर कांबळे आणि जावेद अहमद यांना जर असं वाटत असेल की आमच्यावर अन्याय झाला, तो त्यांना वाटणं त्यांचं परसेप्शन चुकीचं असेल, पण तो व्यक्त करण्याचा अधिकार त्यांना भारतीय घटनेने दिलेला आहे. मी असं म्हणालो की जसं मग शिरोडकर म्हणाले, कर्तव्यनिष्ठा, ही कर्तव्यनिष्ठा भारतामध्ये कोण पाळतात? आज भारतामध्ये समजा विपिशनचा मुद्दा तुम्ही लावता, आणि म्हणून मला ही चर्चा ब्रॉड करायची होती. 20 लाख कोटी रुपये स्विस बँकेमध्ये ब्लॅक मनी आहे, हे दलितांचे आहेत. इथे संपूर्णपणे 3.5 कोटी केसेस कोर्टामध्ये पेंडिंग आहेत. कोण आहे संबंध हायर ज्युडिशरीमध्ये? या देशात शिक्षणाचा संपूर्ण बोर्जवार वाढलेला आहे. कोण शिक्षण वाचत झालं होतं? मुंबईच्या युनिव्हर्सिटीमध्ये ह्या वेळेला एकही परीक्षा वेळेवर झाली नाही आणि निकाल लागले नाही. कोणाच्या हातामध्ये आहे? एक मिनिट, मी आपल्या चर्चेला आय फुल्ली रिस्पेक्ट, पण सगळे प्रश्न माझी विनंती आहे सर, ऐका माझं, माझी विनंती आहे सर, माझी विनंती आहे, हे सगळे प्रश्न अधिकार नाही. अहो मुद्दा असा नाही, माझा प्रश्न नाही का, सरांनी जर विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐकला तर कोणासमोर मांडणार? ना प्रश्न नंतर विचार आहे, फक्त 1 मिनिट बोलतो मी. तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहात, तुम्हाला माझ्या त्याच्यानंतर प्रश्न विचारा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना ही 1925 पासून ही एक सांस्कृतिक संघटना असं म्हणते. या देशामध्ये दलित आणि विषयांतर करू नये माझी हात जोडून विनंती आहे. आपला मुद्दा पुरू करण्यासाठी आपण चर्चेला कुठेतरी नेऊ नये अशी माझी विनंती आपल्याला. आणि या देशातल्या न्यायालयाचे, बजेटचे, स्विस बँकेचे सगळे प्रश्न विजय कांबळेंना अपॉइंट केल्यावर सुटणार आहेत का? आमचं समर्थन आहे करा. आमचं म्हणणं आहे की हा ज्या चॅनलवर तुमची चर्चा समर्थन आहे की विजय कांबळेंना DG, CP सगळ्या पोस्ट एकदम द्या आणि स्विस बँकेचा प्रश्न सोडवा, ज्युडिशरीचाही सोडवा, बॅकलॉगचाही सोडवा, सगळे सोडवा. सुटणार आहेत का सर? यू आर मेकिंग डिस्कशन रिडिक्युलस. याला रिडिक्युलस असं म्हणतात. माझा फक्त एवढं नाही, जस्ट प्लीज, माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की दलितांच्या मध्ये किंवा मुस्लिम समाजामध्ये किंवा अल्पसंख्याकांमध्ये अशा प्रकारचं परसेप्शन, अशा प्रकारची भावना निर्माण होऊ शकते असं म्हणालो मी. माझं एवढंच फक्त म्हणणं होतं की पोलीस एस्टॅब्लिशमेंट बोर्डने युनॅनिमसली विजय कांबळेचं नाव सुचवलेलं असताना जर त्याला महत्त्व द्यायचं नव्हतं तर पोलीस एस्टॅब्लिशमेंट बोर्ड स्थापन कशाला परत केलं? मला याची पूर्णपणे कल्पना आहे की पोलिसांची निष्ठा किंवा शिक्षकाची निष्ठा ही त्यांच्या व्यवसायावरच असली पाहिजे. तो त्यांचा धर्म, तो त्यांचं राष्ट्र, असं मी 40 वर्ष आयुष्यामध्ये मानत आलो. सर मला ब्रेक घ्यायचा, एकच मिनिटात सांगायचं आहे, सरांची कुठेतरी गल्लत होत असेल किंवा माझी गल्लत होत असेल. एस्टॅब्लिश बोर्डामध्ये झोन हा शब्द वापरलाय. त्या झोन मध्ये येणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांना विचारात यावं, याचा अर्थ तिथे मेरिट आणि सिनियरिटी ह्याच्यावरच निर्णय करायचा आणि त्या झोन मध्ये येणाऱ्या सगळ्यांची नावं घ्यायची. त्यामध्ये कांबळेंचं आणि मारियांचं दोघांचंही नाव त्या झोन मध्ये होतं आणि त्यानंतर कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे मेरिट आणि सिनियरिटीमध्ये मेरिटचा विचार त्या बोर्डाने केला असेल असं धरल्यामुळे मारिया झालेत. आपण झोन आणि मेरिटचा अर्थ कृपा करून समजून घ्या अशी माझी विनंती आहे. मला ब्रेक घ्यायचा, ब्रेक नंतर ही चर्चा पुढे अधिक.
सर मी येतो तुमच्याकडे, मला ब्रेक घ्यायचा आहे, येतो मी येतो तुमच्याकडे सर, ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक पूर्वी आपला प्रश्न बघा, राजकीय बदल्या ज्या आहेत त्यात हस्तक्षेप झाल्यामुळे पोलिसांचं मनोबल खचलंय का? बदल्यांमधल्या राजकीय हस्तक्षेपामुळे अजूनही 93% लोक म्हणतात होय राजकारण त्याला जबाबदार आहे. ब्रेक नंतर परत भेटू. शेवटचा भाग आहे, आपण शेवटच्या भागात चर्चा करणार आहोत की या सगळ्या राजकीय हस्तक्षेपामुळे जे बदल्या होत आहेत पोलिसांचे, यामुळे मनोबल पोलिसांचं पूर्णपणे खचतंय का? सर मला याच मुद्द्याकडे तुम्हाला विचारायचं आहे की ज्या सगळ्या बदल्या झाल्या मगाचपासून आपण सिनियरिटी नंतरनं त्या पदाची एकूण कार्यकाल मर्यादा हे सगळी बघतोय आणि त्यांनी काय काम केलं याचाही विचार करतोय ना. दुसरीकडं जे बदल्यांचं राजकारण मंत्रालयातनं खास करून चालतं, प्रत्येक जण म्हणतो की माझा अधिकारी इथं पाहिजे, माझा अधिकारी तिथं पाहिजे, निवडणुका डोळ्यासमोर आल्यानंतर वेगळे गणित समोर येतात. काय घडलं ह्याच्यामध्ये ज्यामुळे महाराष्ट्राला अशा पद्धतीने गटबाजीच्या पलीकडचं पोलिसांमधलं राजकारण पाहायला मिळालं? मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. पारदर्शकता जर आपल्याला खरंच पाहिजे असेल, आत्तापर्यंत या सगळ्यांनी जे सांगितलं, तर मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करेल की पोलीस एस्टॅब्लिशमेंट बोर्डाचा जो रिपोर्ट आहे तो सगळ्यांसमोर तो महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर टाकून द्या. म्हणजे त्याच्यात विजय कांबळे कुठे होते, राकेश मारिया कुठे होत्या, किंवा पुण्याच्या ज्या आपल्या जेलच्या ज्या मुख्य आहेत श्रीमती बोरवणकर कुठे होत्या, पूर्ण महाराष्ट्राला माहीत होऊन द्या. आणि शेवटी काय असतं, बदल्या ज्या असतात, बदल्या या राजकारणाशिवाय महाराष्ट्रातला काय कुठल्याच बदल्या होत नाही. माझी जी माहिती आहे की गेल्या 25 वर्षात महाराष्ट्रात बदल्यांचा घोळ कधीच झाला नाही, तो ह्या वर्षी नेमका का झाला? मला असं वाटतं की महाराष्ट्राचे जे DG आहेत संजीव दयाल आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत RR पाटील, ह्यांच्यामध्ये डायलॉग आणि संवाद फार कमी झाला. आजपर्यंत प्रोसिजर त्याची साधारण अशी असायची की DG ऑफिसचे महत्त्वाचे अधिकारी, होम डिपार्टमेंटचे महत्त्वाचे अधिकारी आणि होम मिनिस्टरच्या ऑफिसमधले महत्त्वाचे अधिकारी यांची बैठक होऊन ही पूर्ण फाईल जी आहे ही प्रोसेस व्हायची. मला असं वाटतं की यावेळेला DGंनी किंवा होम मिनिस्टर यांच्यामधला सुसंवाद बहुतेक झालेला नाही, त्याच्यामुळे उशीर झाला. आणि त्याच्यामुळे म्हणजे विद्याताईंनी म्हटलं, आपले डॉक्टर मुणगेकर सरांनी म्हटलं की अधिकारी लोक, पोलीस अधिकारी प्रेसमध्ये आपलं रिॲक्शन द्यायला लागली. रिॲक्शन देणं घटना आहे ना, घटनेने तर आपल्याला सगळं फ्रीडम दिलेलं आहे. आता तर माहितीचा अधिकार पण आहे, कुठलीही माहिती आपण मागवू शकतो, बरोबर आहे. पण युनिफॉर्म फोर्स असतात, सुरडकर सर सांगतील, युनिफॉर्म फोर्स असतात, त्याला सेल्फ इम्पोज डिसिप्लिन पाहिजे. मी उद्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये जाऊन जर माझा इंटरव्ह्यू जर दिला तर हे बरोबर आहे की म्हणजे ज्या पोलिसांनी महाराष्ट्रातल्या या सगळ्या अवैध गोष्टीला शिस्त लावायची तेच आपली शिस्त बिघडवून घेतलेली त्यांनी. मला असं वाटतं की याच्यामध्ये थोडं एक सेल्फ इम्पोज डिसिप्लिनची फार आवश्यकता आहे, बरोबर. आणि दुसरं राहिला प्रश्न सिनियरिटीचा किंवा मेरिटचा, मुंबईच्या पोलीस आयुक्तांची जी निवड झालेली असते आजपर्यंत, मला असं वाटतं की त्याच्या अपॉइंटमेंटबद्दल नियम नाही आहे. पूर्ण जे आता 80 आणि 81 बॅचचे सगळे अधिकाऱ्यांचं पॅनल या बोर्डाने शासनाकडे रिकमेंड केलं आणि त्याच्यामध्ये सरकारने मग जसं शेलार साहेबांनी सांगितलं, सुरडकर सरांनी सांगितलं, सरकारला मेरिटवर वाटलं की मुंबईची लॉ अँड ऑर्डर हँडल करायला मारिया चांगले अधिकारी आहेत, कांबळे तिकडे विजय कांबळे सर ठाण्याला चांगले आहेत. मला असं वाटतं की विजय कांबळे किंवा अहमद जावेद जे आहेत यांनी यावेळेला खचून जाण्याचा काही उपयोग नाही. मी नाराज होऊ नये, नाही नाराज होण्याचा नाही, खचून जायचं काही काम नाही. त्यांनी विजय कांबळे जे असतील, सरकारशी भांडण चालू राहील, ठाण्यात समजा ते जात असतील आणि ठाण्याचे लोक त्यांचं स्वागतच करतील, ठाण्यात त्याच्या आधी त्यांनी काम केलेलं आहे, त्यांनी महाराष्ट्राला दाखवून द्यावं, देशाला, की विजय कांबळे नावाचा IPS अधिकारी महाराष्ट्रात आहे. मी तुम्हाला एक लहानसं जाता म्हणजे शेवटच्या क्षणात अरुण भाटियांचं उदाहरण देतो. बरोबर. अरुण भाटियांच्या 36 वर्षाच्या नोकरीमध्ये त्यांच्या 40 बदल्या झाल्या, बरोबर आहे. पण ज्या ठिकाणी नाही, त्यांनी ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांनी देशाला दाखवून दिलं की अरुण भाटियाला तुम्ही खड्ड्यात टाका, नाही तिथे तो शिस्त लावेल, तिथून काहीतरी नवीन काहीतरी निर्माण करून द्यावं लागेल. म्हणजे शेवटचं त्यांचं पोस्टिंग पुण्याला म्युन्सिपल कमिशनर म्हणून होतं. ज्या हॉटेलला आणि बिल्डिंगला कोणाला हात लावायची हिंमत नव्हती, ती पूर्ण बिल्डिंग एका तासात भाटियांनी उद्ध्वस्त करून दिली. तर मला असं वाटतं की या सगळ्या बदल्या, शासकीय नोकरीमध्ये जे लोक असतात त्यांना बदल्या जो असतो हा म्हणजे नित्याचाच खेळ झालेला आहे. बदल्या आज म्हणजे पुष्कळ लोक, तर मी असं ऐकलं की पुष्कळ IPS अधिकारी असतात ते आपलं सामानच उघडत नाही,
म्हणजे पुढचा स्टॉप कुठे आहे. मला एक फक्त असं वाटतं की कांबळे सचोटीचे अधिकारी आहेत. सरकार दरबारी राजकारण काही झालं असेल, दलितांवर कदाचित अन्याय झाला असतील, आपले अहमद जावेद आहेत ते एका समाजाचे अधिकारी आहेत, आणि दुसरं आहे ते सगळे कॉम्पिटंट आहेतच ना. 35 वर्ष नोकरी केल्यानंतर आज जर सरकारला समजलं असेल की हे कॉम्पिटंट आज नाहीत, तर मला असं वाटतं हे सरकारचं अपयश आहे. हा, हे सरकारचं हे पूर्णपणे सरकारचं अपयश आहे की की ते 35 वर्ष अधिकाऱ्याला सांभाळून तुम्हाला त्याची गुणवत्ता कळली नसेल, कळली नाही. हे तुमचं अपयश आहे. अपयश आहे. विजय कांबळे जे असतील त्यांनी ठाण्याला जावं असं मी काही म्हणणार नाही. मला असं वाटतं की या सगळ्या ज्या घटनांमधून एक नवीन संधी आपल्या पुढे आली आणि ती आपल्याला करून दाखवायची. त्यांनी याचा- दाखवा की हे फक्त त्यांनी आय पुढे एम मोर कॉम्पिटंट अँड मोर एफिशियंट दॅन मिस्टर मारिया. येस सर, हीच मनोधैर्य, मला वाटतं हेच मनोधैर्य पोलिसांना मला हवंय. वाटतं काहीतरी चुकतंय इथे मारिया आणि कांबळे यांची तुलना नाही. नाही, तुलना करतच नाहीये ते एवढंच सांगतायत की एक संधी म्हणून बघायचं आहे आणि आपण नाराज व्हायचं नाहीये. नाही, हे 35 बघा, वर्षाच्या हे बघा, नोकरीनंतर- एक मी सांगतो, बदली हे तर आली घरी आणि जायला पाहिजे. मी माझ्या सर्व्हिसमध्ये कधीही बदली जिथे झाली तिथे गेलो. माझे जे आपले जे म्हटलं ना हाफ पे लीव, 1000पेक्षा जास्त दिवस वाया गेले. मी कधी सिक रिपोर्ट केला नाही. बरोबर. पण मोठे मोठे नावाजलेले अधिकारी जेव्हा त्यांना नको तिथे बदली झाली तर ते 6-6 महिने सिक रिपोर्ट करून राहिलेले आहेत. तर प्रश्न असा येतो की आम्ही आमचा स्वार्थ जरा बाजूला ठेवला पाहिजे आणि आम्ही कणखरपणे वागलो तर हे होतं. माझी बदली झाली होती प्रमोशनवर. कुठून? मुंबईवर होतो, ती पोस्ट अपग्रेड केली PNCची. आम्ही पैसे खात नव्हतो, काही नव्हतं म्हणून आमच्या फाईल आमच्याकडे नाही तर डायरेक्ट जायचं, तो भाग वेगळा. मी आनंदी होतो कारण माझ्याकडे कमी फाईल्स यायच्या. तर इथून बदली केली, ती पोस्ट अपग्रेड केली, तिथे कोणाचं पोस्टिंग केलं नाही तरी मला पुण्याला दिलं, SCRPला दिलं. मी म्हटलं मी सिक रिपोर्ट करणार नाही. 7 दिवस मी गेलो, सुट्टी घेतली, पिटिशन दाखल केलं कोर्टात. अजून आपल्या न्यायालयाला बरं आहे की आपण कुठेतरी आपण धाव घेऊन न्याय मागू शकतो. आणि त्यात गोपीनाथ मुंडेपासून सरकारी वकील आणि डिफेन्स वकील नितीन प्रधान आणि जे कोणी असतील ते सर्वांवर जेव्हा केले ना तर सर्वांचं दाबदरण आणलं. मग सर्व मागे लागले की परत घ्या, कुठे पाहिजे तिथे पोस्टिंग देतो. तर राजकारणी मंडळींनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की कोणावरच अन्याय होऊ देऊ नका. आता दोघांवरच नाही, ही जी साखळी तुम्ही खालपर्यंत नेली तर IG लोकांवर अन्याय झाला आहे, DIGंवर झाला आहे, SPंवर झाला आहे, ACPवर झाला आहे, इन्स्पेक्टर खालपर्यंत झालेलं आहे. सर्वांचेच प्रमोशन वर्षभर रखडलेत. कित्येक लोक ज्यांना प्रमोशन मिळालं असतं, पेन्शनमध्ये सुधारणा झाली असती. सर्वच हे जे नुकसान झालं आहे ना, मग जरा व्यापक स्वरूपात बघा की पोलीस दलाचं यात काय नुकसान झालं आहे. तुमचं राजकीय स्वार्थापोटी तुम्ही जो उशीर लावताय. आणि मी यात परत सांगेन की यात BJP, शिवसेना काय, काँग्रेस, राष्ट्रवादी काय, सर्व एकाच माळेचे मणी आहेत. कुणीही दुसऱ्याकडे बोट दाखवू नये. तर इथे तरी आता त्यांनी जरा धडा घ्यावा की पोलिसांच्या मनोदयाशी जास्त खेळू नका, नाहीतर याचा परिणाम फार वाईट होतील. मोठी किंमत मोजावं लागेल महाराष्ट्राला. परिणाम याचे खूप मोठे दिसून येतील महाराष्ट्रामध्ये. सर, मला मुणगेकर सर तुम्हाला विचारायचं आहे की असे परिणाम दिसून येऊ नयेत म्हणून काय बदल आपण करायला पाहिजे. थोडंसं राजकारण आपण बाजूला ठेवूया, पक्ष ही भूमिका बाजूला ठेवूया, एक विचाराने आपण काय नेमका याला लढा दिला पाहिजे की पोलिसांमध्ये अशा पद्धतीची मनोधैर्य खचण्याची भूमिका या पुढच्या काळात आली नाही पाहिजे. यासाठी आपण एकच करू शकतो. मला असं वाटतं की आशिष शेलार, विद्याताई चव्हाण आणि आम्ही तिघही वेगवेगळ्या पक्षांच्या मध्ये आहोत. त्यामुळे त्याच्यामध्ये लोकांना वाटू शकतं की ह्याच्यामध्ये पक्षांचा अभिनिवेश आहे म्हणून. पण सुराडकर आणि प्रफुल्ल मार्कपवार हे दोघेही माझे मित्र आहेत आणि दोघांनी अत्यंत चांगल्या सूचना केलेल्या आहेत. मार्कपवारांची एक सूचना तर त्यांना मी धन्यवाद देतो की पोलीस एस्टॅब्लिशमेंटचा रिपोर्ट, एस्टॅब्लिश बोर्डचा रिपोर्ट त्यांनी वेबसाईटवर ठेवावा. मला फक्त शेवटी एवढ्याच मुद्दा सांगायचा आहे, कांबळेंना मी प्रत्यक्ष कधी अजून भेटलोय नाही, त्यांच्यामध्ये चर्चाही झालेली नाही. आपण आपल्यापैकी आता चर्चेमध्ये 5 जण आहोत, त्याच्यापैकी प्रत्यक्ष त्या निवड प्रक्रियेमध्ये कोणीच नव्हतं. आपण या बातम्या फक्त जे वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालं त्याच्यावर आपण बोलत आहोत. एक विधान मी कांबळेंचं असं वाचलं, जेव्हा पूर्वी मी कमिशनर होण्यासाठी आग्रह धरला होता त्यावेळी मला पूर्णपणे सिनियरिटी नव्हती, ॲडिक्वेट सिनियरिटी नव्हती असं म्हटलं गेलं. आता मला सिनियरिटी माझ्याकडे पूर्णपणे असताना 1980 बॅचचं असताना आता मला मेरिट नाही असं म्हटलं जातं. हे जे सगळं चाललेलं आहे हे निश्चितपणे मार्कपवर म्हटले त्याप्रमाणे आणि सुराडकर म्हणाले त्याप्रमाणे हे सुराडकरने एका वाक्यात सगळी चर्चा समाप्त केलेली आहे की मला तुम्ही व्यक्ती दाखवा, मी तुम्हाला कायदा दाखवतो. हे जर खरं असेल तर पोलिसांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी जात, धर्म, भाषा, प्रांत यांच्या पलीकडे जाऊन पक्षीय हितसंबंध बाजूला सोडून
प्रत्यक्षपणे कायदा सुव्यवस्था इथे जर पोलीस एखादी बाई जर बलात्काराच्या विरुद्ध केस नोंदवायला गेलेली असेल आणि तिच्यावर जर बलात्कार समजा होणार असेल, साधा आता मगाशी विद्यार्थी बोलत होत्या आर पाटलांच्या विषयी, ते माझे मित्र आहेत. नरेंद्र दाभोळकरची सकाळी 7:30 वाजता हत्या झाल्यानंतर 4 महिने तो माणूस सापडत नाही. आणि महाराष्ट्रामध्ये आपण कार्यक्षमता, मेरिट याच्यावर गप्पा गोष्टी करतो. मुंबईचं पोलीस डिपार्टमेंट एकेकाळी वॉज कम्पेअर्ड विथ स्कॉटलँड यार्ड, त्याच्याशी आपण चर्चा करत होतो. आपण यासीम भटकळ अरेस्ट करू शकलो आणि आपल्याला सुद्धा आपण दाऊद लाण्याची आपण वल्गना करतो. आणि नरेंद्र दाभोळकरला पुण्यामध्ये 7:30 वाजता सकाळी मारल्यानंतर 4 महिने त्याचा मारेकरी सापडत नाहीत. ह्याच्यातून महाराष्ट्राच्या संपूर्ण पोलीस यंत्रणेचे धिंदवडे निघालेले आहेत. त्यावेळी मला असं वाटतं की मी सुराडकर आणि मार्क पवार या दोघांच्याही चर्चेची सहमत आहे. एक मनोबल वाढवण्यासाठी एक राजकारण निरपेक्ष, एक खऱ्या अर्थाने सत्यता, खऱ्या अर्थाने मेरिट, खऱ्या अर्थाने कार्यक्षमता आणि त्याच्याबरोबर एक सर्वसमावेशक विकास आणि सर्वसमावेशक धोरण आपण जर आखू शकलो तर पोलिसांचं मनोधैर्य नक्कीच वाढू शकेल असा माझा विश्वास आहे. पोलिसांचं मनोधैर्य नक्कीच वाढू शकेल. सर, माझा वेळ संपलाय, थोडक्यात तुम्हाला काय सांगायचं? माझं एक महत्त्वाचं म्हणणं असं आहे की ते सिनियरिटी वगैरे आता त्याच्यावर पुष्कळ आपण त्या चर्चेचा किस काढला. जर मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीसची इमेज जर आपल्याला रिस्टोर करायची असेल, आज या सगळ्या प्रोसेसमध्ये काय झालं आहे त्यांनी ते नरेंद्र दाभोळकरांचं सांगितलं काय झालं. दुसरं एक आपले सत्यपाल सिंग यांच्या पक्षात गेले, यांनाही माहीत नाही ते BJP कशी झाले. म्हणजे आपलं एक जी यंत्रणा कशी कमकुवत होत चालली आहे त्याचं एक महत्त्वाचं उदाहरण आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर पाटील यांनी या 2 अधिकाऱ्यांशी चर्चा करायला पाहिजे. ठीक आहे, तुमच्यावर अन्याय झाला नाही झाला, ह्या पुढे आपल्याला काय करता येईल. आता मंत्र्यांनी मोठेपणा दाखवून या अधिकाऱ्यांची समजूत काढून पुढचा लार्जर पिक्चर निर्माण केला. महाराष्ट्राचं जे इमेज आपली खराब होऊन राहिली देशभर, ती सुधारण्याचा प्रयत्न आता सत्ताधाऱ्यांनीच करायला बोलू. आणि महाराष्ट्राचे सगळे अधिकारी ते कुठल्याही धर्माचे असो, बेसिकली सगळे अधिकारी आपल्याकडे महाराष्ट्रात कॉम्पिटंट आहेत. यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्यांना आपल्या अगदी त्यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्यांना मार्ग दाखवून पुढच्या सगळ्या होणाऱ्या भविष्यातल्या घडामोडी थांबवा असं सूचना आपल्याला सगळ्या याच्यामध्ये मिळते. शेवटी आपला प्रश्न बघा, बदल्यांमधील राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांचं मनोबल खचतंय का? बघा, अजूनही 94% लोक म्हणतात की होय, बदल्यांच्या या राजकीय हस्तक्षेपांमुळे पोलिसांचं मनोबल खचतंय. कृपा करून हे होऊ देऊ नका. मार्फाकर सरांनी जी सूचना काढली ती सूचना अंमलात आणा आणि पोलिसांचं मनोबल पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. इथंच थांबतो.